मस्त फोटोज काढून झाले. मम्मी बाबा असे बसलेत, वेकेशन मोड ऑन. हा काय म्हणताय पाहुणं? बसलोय सावलीला. डबा आणला का? डबा खायला झाडाखाली. इथं लोकल फूड पण आहे, तर बघू आता काय 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 मम्मी इथं. हे बघा, पुट्ट आणि कटलेट आहे. एक मिनिट. व्हेज का फिश? फिश आहे ना, वेज समोसा आहे. व्हेज समोसा आहे. 60 रुपये लेग पीस. फिश आहे. काय चिकन बिर्याणी पण आहे इथं. माय गॉड. काय खाऊया? मला भूक नाहीये, तुम्ही बघा. मला भूक लागलेली आहे. मला खूप भूक लागलेली आहे. मी एक घ्या ना, मग टेस्ट बघा असेल तर मग डोकं खाऊन खाऊन तुला भूक लागली. मी खाल्लं, तू खाल्लं, बघितलं का? ऍक्टिंग. विकी इकडे बघ. सनस्क्रीन तापली नसती. कसला दिसतोय? चिट्टी दिसते, चिट्टी. सगळी छापली. चिट्टी रबो. मम्मी त्यांना झाकण उघडून विचारते हे काय, आणि मला हे दाखवते असं उघडून. बघा इथं आमच्याकडे फिश आहे, आमच्याकडे कटलेट आहे. काय फिशच आहे. आणलं हे काय? रस्सम, राईस आणि कोबीची भाजी त्याला तोंडीला आहे. अच्छा, तर मम्मीने काय आणलं? काय आणलं बघा, मम्मीने काहीतरी फिश आणलाय. कसला फिश आहे काय माहिती? कुठला फिश आहे? इथे जवळ आहे दारा. अरे तो काहीतरी बोललो. टुना फिश. जा बिर्याणी घेऊन या. आणि हे वेगळे मला दोन्ही. जा ए छोटू, बिर्याणी घ्या. कोण? तूच ए छोटी. असे तुटून पडले, तुटून. भात चांगला लागतो. मला हे नाही खायचंय, पण मला हे दुसरं काही घेऊनच येत नाही. तुला लक्ष दिलं पण मॅगीच खायची. मला ते बाउल मधली मॅगी खाऊ वाटते, मला हे नको वाटतंय. अबे इथून असं थोडीची मागे सरकायची, इथून चालत जायचं, त्यांना पैसे द्यायचे, मॅगी घेऊन यायची. तू आज फक्त बॅग न देण्याचं हे ठीक आहे, दुसऱ्या गोष्टींमध्ये काय ॲटिट्यूड दाखवतोय? आज काहीच काम नाही करणार. असं थोडी हे बेट नव्हती. तू फक्त एकच बेट ठरवलेलीस की बॅग उचलून ठेवायची. तू बाकी कामं पण मला सांगणार आहे का? नवरा आहे ना तू याचा? नवरोबा अहो आणता का मला मॅगी? ही बिर्याणी आलेली आहे बाबो, काय खरं नाही. चिकन बिर्याणी भाजली बघ चांगली. जातोयस ना? आणतो ग बाई. या तुमची गरम गरम मॅगी खावा. आता मॅगी खा, आमच्या लोकांना. हो पोट भरलं का? पोट भरलेलं आहे. काय चांगलं होतं? राईस आणि सांबार. राईस आणि सांबार. मम्मीनी पण थोडंसं खाल्लं, या दोघांनी फुल खाल्लेलं आहे आणि दोघंच्या दोघं फोनमध्ये बसलेले आहेत. आम्ही काहीच नाही करते दोघं. शॉप्समधून आम्ही सुविनियर्स घेतलेत. 2 फ्रीज मॅग्नेट, एक आपल्या घरी, एक शिवानीच्या मम्मीच्या घरी, आणि हे आपलं छोटंसं सुविनियर लक्षद्वीप. आणि हे मिळालं आम्हाला 150ला, आणि ते 200ला होतं. टोटल 500 झाले. बार्गेनिंग करू शकता. 400ला घेतले आम्ही, है ना. आता जाऊ आपण अजून थोडंफार एक्सप्लोअर करूयात काहीतरी. हमारा कॅमेरामॅन थक गया है और वैसे बैठा है इधर. साहेब मासे आहेत का? डोला डोला लागते ऊन. आई शब्बात चल. हा ना ॲस्थेटिक बोर्डच्या इथे ॲस्थेटिक शॉट. विक्रम जलपरी सारखी पोच दे. वाव. सो म्हणजे या पुलाच्या या बाजूला थोड्याशे जास्त प्लेसेस आहेत फोटोज काढायला.
त्या साईडला आम्ही पहिल्यांदा होतो, आम्ही तिकडे बसलो होतो, तिकडे होतो आम्ही खूप वेळ. तिथे सगळे टेंट वगैरे आहेत आणि इकडे विक्रमचं फोटोशूट चाललंय. भयंकर टॅन झालेलो आहोत, भयंकर म्हणजे भयंकर. आणि हा आता चला, मम्मी पप्पा वाट बघत असतील आपले. पाण्यात खेळून आलो. मम्मीने कसे कपडे वाळू घातलेत आमचे लाईनशीर उन्हात. का मम्मी? टिपिकल इंडियन मॉम्स, हे सगळे आमचेच कपडे आहेत. मैडम जी बैग दीजिए, आपकी सजा यही पे खत्म होती है. आता काय, आता हलकी झाल्यावर दे 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 रे बाळा दे. अरे ग बिचारी ग, सकाळपासून बॅग घेऊन फिरते. दे दे दे. राहू देत, मी माझ्या नवऱ्याचं. आता आली आपली गाडी परत आपल्याला घ्यायला. बसतील मागा सगळे का पुढे बसायला लागत? आगे बैठो. ओके चलिए सरकार. मी खूप काळी झाली आहे. ते तर सगळेच काळे झालेले. अँड इट्स अ गुड बाय टू लक्षद्वीप. लक्षद्वीपला बाय बाय करावे सगळ्यांनी. बाय 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 बाय. क्लाउडी झालेला आहे आता. आता परत आपली क्रूज डगमग डगमग घालणार आहे. लक्षद्वीपला येण्यासाठी फक्त कॉडेला क्रूज नाही आहे, तर फ्लाईट्सनी पण येऊ शकता असं हे बोलले आता. कहाँ से आता है फ्लाइट? गोवा बैंगलोर. तो इधर आने के लिए दो ही जरिया है, एक तो फ्लाइट से और फिर एक क्रूज. लक्ष्य इसका कॉर्डिलिया वो वीकली वंस ही आता है, एवरी वीक आता है ना. बट इट्स नाइस, व्हेरी नाइस. आणि इथं जर तुम्ही म्हणजे फ्लाइट्सने वगैरे येत असाल तर रिक्शा राइड्स पण आहे, टुक टुक पण आहे और टू व्हीलर्स भी रेंट पे मिलता है. कितना रेंट है उसका टू व्हीलर का? 200 रुपये. गोवापेक्षा स्वस्त, म्हणजे गोव्याला 600 रुपये घेतात बाईक रेंट करायचे, स्कूटी रेंट करायचे. इथे फक्त 200 रुपये स्कूटी रेंट होती आणि अख्खा आयलंड तुम्ही फिरू शकता. और एक आयलंड से दूसरे आयलंड पे जाना होगा तो बाय बोट. वो कितना लेते हैं? शिप आता है. शिप आता है, पैसेंजर शिप आता है. नजदीक आइलैंड वो बंगारा है सर. कौन सा आइलैंड है वो? बंगारा. बंगारा. हाँ परली वांट टू, वहाँ से 4 आइलैंड है, वो बाय बोट पे जाता. अच्छा, मतलब यहाँ पे आने का और यहाँ से बोट लेके आप वो आइलैंड कवर कर सकते हैं. बाकी 9 आइलैंड को पैसेंजर शिप है. अच्छा, पैसेंजर शिप है. एंड वी आर बैक आपली कॉडेला. आपका नाम? हसन. हसन. हसन भाई चलो मिलते हैं वक्त कभी. बाय बाय. हा हे बघ केवढं हालतं प्लॅटफॉर्म. हा हे बघ, त्याच्यातून जायचंय. बट हे ना सगळं क्रूज मध्ये फील नाही होत, कारण ती एवढी मोठी क्रूज आहे ती. आणि इथं मस्त बसायला शेड पण ठेवलेलं आहे, म्हणजे ऊन पण लागणार नाही. बट पाण्याचा कलर बघा तुम्ही, सगळं बाजूला राहू द्या. कसं होतं पाणी? इथलं पाणी आता दिसत नाही यार, बट मगाशी दिसत होतं. एवढं ब्ल्यू असं ब्ल्यू आहे, असं लिटरली असं ब्ल्यू पाणी आहे. आता ठेवूयात फोन आपण. तेव्हा हा असा छोटासा प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर बसून बोटीत जायचं. अगेन हाय टी, सँडविच, नगेट्स, वडापाव आहे आज, सँडविच, ढोकळा आणि शंकरपाळी पण आहे. क्यूट वडापाव लिहिला का तसा? हा तो दिसायला तर क्यूटच आहे. हा व्ह्यू आज होईल चांगला सनसेट मे बी. विकी सर आवरून आलेत मस्त टाकाटक. आम्ही अजून हायत्या कपड्यांमध्येच आहे, आंघोळ केली, थोडा रेस्ट केला. आता खाऊन आवरू मस्त आणि मग सनसेट बघू. हां पप्पा बघ कशी फिरतात. काय घेऊन आले, काय घेऊन पप्पा पण आवरून आलेत. काय आणलं? चाय बिस्किट. तिसरी प्लेट आहे त्यांची ती. म्हणजे आमच्या मॅडमचं डोकं दुखतंय. का डोकं दुखतंय? सकाळपासून बॅग उचलून धरली म्हणून डोकं दुखतंय का? पाणी पीत नाही, काय नाही, जास्त ऊन लागला आज म्हणून डोकं दुखतंय, बाकी काय नाही. आम्ही आलो आता मार्क्यू थिएटरला. तेजसचा मॅजिक शो बघा. तो त्या दिवशी आम्ही बघितला, तो पेड होता. अरे अरे थांबता, अरे डोळ्यात काहीतरी गेले. तर त्या दिवशी आम्ही जो शो म्हणजे काल जो शो बघितला तो पेड होता आणि हा आजचा फ्री शो आहे.
मार्क्यू थिएटरमध्ये आणि विकी भाऊंनी विदाउट ग्लासेसची फ्रेम आणलेली का तर त्याला खूप आवडते. न्यू फॅशन ऐक बिचारी ग काय आणायचं स्प्राइट का कोक. आज का डिनर मेन्यू है पनीर की सब्जी चपाती रोटी चिकन कुठलं होतं विकी चिकन मलाई हे काहीतरी आहे हे एक चिकन अफगाणी आहे आणि काय आहे हे चिकन मलाई आहे हे चिकन अफगाणी आहे आणि हे काहीतरी एक सूप आहे. तर काय मॅडम पण ना गाईस काय माहिती नाही ते नाव काय पण घेतात. हे आहे स्पिनच आणि कॉर्न सूप नाही चिकन असलं तर परत चिकन आणि स्पिनच चिकन स्पिनच कॉर्न सूप. कॉर्न पण आहे का ते माहिती नाही मला. तू आता बेट लावायचं म्हटलं ते घाबरतंय कारण आज भुगतली जाऊ सगळं. देत मला आज कळलंय माझ्या नवऱ्याला बेट जास्त महत्वाची बायकोपेक्षा. गलत फॅमिली में मत जिओ आय एम अ मॅन ऑफ माय वर्ड्स. दिलेला शब्द मी पाळतो ते बघ तुला. हा शब्द होता की ती मी माझ्या बायकोला त्रास होऊन देणार नाही तो होणार. होऊन मी दिलेला तू आहे. माझी पॉझिटिव्ह साईड बघ आय एम अ मॅन ऑफ माय वर्ड्स. मी जो शब्द देतो तो करूनच घेतो. मग असं म्हटलं तर 7 जन्माचा तू 7 जन्म मला सगळं करणार. करणार ना ते पण करणार हे पण करणार. आज नाही केलं. पप्पा आलेले आहेत. पप्पांनी काय आणलं आज ओ माय गॉड आज कलरफुल प्लेट आहे पप्पांची. फायबर आणले. प्लेट दिसते मला फर्स्ट टाइम. कुठं काय नाही नाही हे झालं याच्यानंतर कोल्ड ड्रिंक्स आणि स्वीट्स बाकी ते घेणार आहेत नंतर आहे ना पप्पा. तर आम्ही मागाशी तेजसचा मॅजिक शो बघितला त्यानंतर फॅमिली गेम्स चालू होते गेस द मूवी चॅलेंज वगैरे तिथं पण मजा आली. म्हणजे आम्ही ऑडियन्स मध्ये बसून लोकांना आन्सर्स देत होतो तर मजा आली. मम्मी आलेली आहे दोन तगडी घेऊन. माझ्या इथपर्यंत आले काय जेवण. आता बघ आता मग केवढे घेऊन आले. दोन तंगडी आणले मम्मीने. अरे इथपर्यंत जाऊ दे खाली जाऊ दे. सगळ्यांना मी हे बघा, काय हे बघा. खाते मला एवढं पण खाऊ वाटत नाही. खा 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 रे खा. तर गाईज आता आम्हाला एक कार्ड सापडलेलं आहे आणि आता आम्ही ते घेऊन आलेलो आहे काहीतरी केबिन नंबर नंबर 7018. पहिला ऐका बघू ना. कोणी आहे का बघ. कोणीच नाहीये मला वाटतं. यार मला रूम बघायची होती खरं. नको तसं नको दुसऱ्या हा खालीन टाक. अरे किसी होणार नाही मेरे को. त्यांना वाटलं इथंच पडलं होतं. नाही इफ यू आर वॉचिंग दिस ब्लॉग मिसेस भूमिका बेन पटेल आम्हाला तुमचा हमको आपका कार्ड 10वें डेक पे मिला था. 10वें डेक पे 10वें डेक पे मिला था. सोचा हम थोड़ा हाँ, ये बनते हैं, social आदमी work. बनते हैं और आपको दिया. सोशल वर्क करते हैं. हळूहळू इथेच रे इथेच लावू दे असं कुठं पण जाईल. हा इथेच गेले. गेलं ते गेले आज एक आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आता आम्हाला याचं पुण्य कधी मिळतंय बघूया. हे असं फळाची अपेक्षा नाही करायची नाही. ओह, फळाची अपेक्षा करून कधी देखो पुण्य तो, करू नये. देखो तो. बघू काय नाही आमचं हे बट कर्मा रिटर्न्स हाँ. वो तो लिखा है. अगर अपेक्षा करो ना करो मिलता तो काय जरूर नाही है. आम्हाला ते सूट मराठी हे सूट्स खरं वाले तर room होते ना. खरं तर हा आम्हाला तेच त्याचं आहे, सूट हा. बूट बघायचं होतं. शाना. त्याचे रूम टूर करायची होती काय त्यांची. दिसतेत का बघा बट तुला. अनलकी की ते नव्हते तिथं. पण ते राहू देत. आपण तिघं पण काय सेक्सी दिसतोय आज. नाद नाही करायचा मागे धडकशीन आपलं लायब्ररी एक्सप्लोर करू. रात्रीच्या 10:15 वाजता मला आता पुस्तक वाचायचं. पुस्तक कुठलं. आता मी खूप ध्येय ठेवलेलं आहे हा. की आज क्रूज वर आलं तर कुठलं तरी एक तरी नॉवेल किंवा काहीतरी एक तरी पुस्तक वाचायचं. बर कार्ड रूम भाई इथून कसलं वाटत दिसतंय का. सॉरी गाईज मी जास्तच अभ्यास केला लायब्ररीवर आहे. अच्छा अजून वरती आहे का. कसली भारी आहे ही क्रूज. दिस इज माय आउटफिट. अरे ही लायब्ररी आहे. ओ ही लायब्ररी आहे का. एसेज ऑन फ्रीडम अँड पॉवर. खोटं वाटत असेल मला हे वाचतात एसेज ऑन फ्रीडम अँड पॉवर. तर इथे लिहिलेलं आहे की एसेज ऑन फ्रीडम अँड पॉवर. बघ म्हणलं नाही आम्ही माझी शेअर आय कॅन डू एनिथिंग. जास्त प्रोफेशनल
फुकॉक मध्ये जाऊन शिकून आला का तू लँग्वेज त्यांची? फुकॉक मध्ये पप्पाने काय बोलले? पिकॉक. पिकॉक बोलले पप्पा म्हणतात तुम्ही ते कुठे गेले पिकॉकला फोटो टाकले आज. बापरे. हे काहीतरी वाढीव दिसतंय. ये देखो यहाँ पे क्या लिखा है, ये जहाज बुड़ सकता. अगर ये जहाज को बुड़ने से बचना है तो अगला पन्ना पलटो. सॉरी किताब भी खत्म हो गई. हे तू सेम डॅनी पंडित सारखं दिसतोय ते का वेड बरं करतो एकदम. चेंज ऑफ सीझन्स हे पुस्तक माझ्या बायकोवर आधारित लिहिलेलं आहे. चेंज ऑफ सीझन्स. तिचं खूप सारे मूड्स असतात. हा जसं की आता काही वेळापूर्वी माझं डोकं दुखत होतं आणि आता खिखी फ्रेश झाली होती. पण मी कशी काय फ्रेश झाले? पण माझं डोकं दुखतंय पण मी हसतीये. म्हटलं ना तू जेवढं माइंड डायव्हर्ट करशील तेवढं तुझं डोकं कमी. चल आता बोर नको करू. हे इथं माझ्या बुद्धिमत्तेला मॅच होणारी पुस्तकं नाही. वो तो हमको काय बुद्धिमत्ता जास्त आहे, पुस्तकं लो बनते. आम्ही जो अर्थ घ्यायचा तो घेतलेला आहे आणि आम्हाला कळलेलं आहे. काय रे इथं सगळं ते असं हे लेट रिअलायझेशन बट गुड रिअलायझेशन. पण मी काय म्हणते इंडियन ह्याच्यामध्ये यांनी अशी लँग्वेज का ठेवलं असेल? तुला काय वाटतं मराठी लोक पुस्तकं वाचत बसतील? हा ते मी काय करतोय इथं? पॉइंट आहे. मी काय करतोय? तू पण टाइमपासच करतोय आम्हाला माहिती आहे. अरे भाई बाई एक पण आपल्या भाषेत नाही. असं कोणी लिहिलं? दिस इज अ हंबल रिक्वेस्ट. शी हे काय आहे? कुठली लँग्वेज आहे? एनिवेज लेट्स गो. कुछ नहीं, हैरी पॉटर कुछ नहीं है. उर्दू तमिळ तेलुगू सब मिले. चिंग चोंग. चला वाचून दाखव जरा. एवढा अभ्यास केला की आज उडली. वाजलेले आहेत 12:15 आणि आम्हाला लागलेली आहे भूक. कारण की मगाशी मी खाल्लंच नव्हतं आणि आता आम्ही एक जॅमिंग सेशन अटेंड केलं. आई शपथ एवढी मजा आली, एवढी लय मजा आली. लाईव्ह म्युझिक. इथे डीजे मध्ये डान्स करण्यात मजा नाही ना तेवढी जास्त मजा तिथे खाली लाईव्ह म्युझिक ऐकण्यामध्ये होतं. कशी लोक कसे वाईब करत होते. अख्खे तुम्ही आता स्टोरीज बघाल इंस्टाग्राम वरती, युट्यूब वाल्या लोकांना बघायला नाही मिळणार. पण आई शपथ ओ माय गॉड मज्जा आली मज्जा. आणि आता काय आपल्याकडे चिकन सँडविच, हे व्हेज चिकन आहे. सँडविच. लेट मी रात्रीचे मस्त आहे. रात्रीचे 12 वाजले तरी लोक मस्त फिरतात आणि आम्ही दोघंच बसला इथं टेबलवरती. पप्पा मम्मी आणि विक्रम झोपले. आम्हाला काय झोप येत नाही. आजूबाजूला काहीच नाही. तर जसं की तुम्ही बोलले होते की तू कशी लाईफ जगते, तुझे विचार काय आहेत, हे सगळं आम्हाला सांगत जा. तर मला एक आता असंच थॉट आठवला तर मी तुम्हाला सांगते की माझं असं गोल आहे प्रत्येक वर्षी मी विदिन इंडिया आणि आउट ऑफ इंडिया एक ट्रिप करेन, असं माझं गोल आहे, असं एम ठेवलेलं आहे. मी 2018 पासून ते करते. 2020 फक्त राहिलं कारण की कोविड होतं.
पण तेव्हापासून आतापर्यंत मी प्रत्येक वर्षी एक बाहेरची कंट्री International. करून आलेली आहे. सो हे माझं एम आहे, हे माझं गोल आहे. आणि जेव्हा आपण अशा कुठल्या गोष्टी ठरवतो किंवा आपण अशी मोठी Goals मोठी set स्वप्न करतो. बघतो ना, तेव्हा आपली लाईफ आपोआप आपल्याला त्या गोष्टीकडे घेऊन जात असते. सो कीप मॅनिफेस्टिंग, कीप ड्रीमिंग आणि खूप Keep मोठी मोठी aiming. स्वप्न बघायला थोडीच पैसे पडतात. बघितलं की ते आपोआप होतं, आपल्यामध्ये ती शक्ती येते. पूरी कायनात तुमको उससे मिलाने की कोशिश में जुड़ जाती है गाइस. आज शाहरुख खान आलाय. सो कीप मॅनिफेस्टिंग अँड कीप ड्रीमिंग. आता तू मला सांग की व्हॉट इज युअर थॉट अबाउट दिस? व्हॉट इज माय थॉट? मी पण असं विचार करतो की म्हणजे मला असं आधी असं वाटायचं की मॅनिफेस्टेशन डझंट वर्क फॉर मी, बट शिवासोबत लग्न करायचं हे मी मॅनिफेस्ट केलं अँड यू आर सिटिंग राईट इन फ्रंट ऑफ मी. सो दिस इज माय बिगेस्ट सक्सेस ऑफ मॅनिफेस्टेशन. त्याच्या पुढे मी काही नाही बोलू शकत. तर मग यू ॲग्री ना Yeah, की I agree. मॅनिफेस्टेशन Keep डज manifesting, वर्क. keep aiming. तुमचे गोल्स, तुमचं एम नेहमी डोक्यात ठेवा. गॉड डॅम 100% शुअर ते स्वप्न तुमचे पूर्ण होतीलच. येस. आणि जरी नाही झाले तरी डिसअपॉइंट होऊ नका, कारण कारण- ते आज नाही लिहिलं बट उद्या ते नक्की होणारच. आणि त्याच्यापेक्षा भारी काहीतरी तुमच्या नशिबात असणार आहे पुढच्या वेळी. त्याच्यामुळे Everything happens for a reason. एवढं लक्षात ठेवायचं आणि जगायचं. जगायचं, एन्जॉय करायचं, आज मध्ये जगायचा, उद्याचा विचार करायचा. असं नाही की नाही करायचं, पण आज मध्ये पण जगायचं. ओके दादा.